डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22. नमस्कार, मी गणेश कविटकर. सी न्यूज मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. कोण बनेगा खासदार या सत्रामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ या गावामध्ये आलेलो आहोत. कोण लोणीकरांच्या मनातील खासदार आहे हे पाहण्यासाठी आपण या गावात आलो आहोत. चला तर मग पाहूयात कोण खासदार होतील. खासदार सुजय विखे होतील. कशामुळे नेमकं काय तुम्ही? सुजय विखे यांचं काम आहे चांगलं. लोणी व्यंकनाथला MIDC मंजूर केलेली. आता इथून माग म्हणतात बऱ्याच MIDC मंजूर केल्या, पण लोणी व्यंकनाथला MIDC म्हणजे जमीन उपलब्ध झाली. ती शासनाची जमीन होती, ती उपलब्ध झाली, MIDC आणली आणि प्रगतीपथावर काम आहे त्याचं. 100% MIDC होईल. MIDC होईल, पण स्थानिकांना यामध्ये काम मिळेल का? मिळेल ना, स्थानिकांना काम मिळेल ना. आता आम्ही पाहतो कारेगाव MIDC, तिथालचे पाहुणे येतं, ती शेती पाहून MIDCत काम करतात. तसं इथून पुढच्या तरुणांना घरची शेती पाहून पुण्याला किंवा मुंबईला जायची गरज नाही. इथे MIDCत रोजगार मिळेल, त्याने प्रगतीच होईल ना, गावाची होईल, गावाच्या आसपासची सगळ्या 4-5 गावांत चांगली प्रगती होऊन जाईल. वरून जो निधी येतो तो सर्व निधी मतदारसंघात आणतात. स्वर्गवासी दिलीप गांधीनंतर दक्षिण नगरला चांगला खासदार मिळाला आहे, तोच फक्त सुजय विखे. आणि एक 15 वर्षापूर्वी श्रीगोंद्यातील जनतेने कुकडी खालचा आमदार करून खूप मोठी चूक केली. तशी चूक ह्यावेळेस करू नये एवढीच एक विनंती. काय वाटतं तुम्हाला कोण खासदार होतील? निलेश लंके. नेमकं कशामुळे? कारण गरिबाचा माणूस आहे तो, आणि गरिबासारखा तो राबलेला आहे. हा शेजारी तालुका श्रीगोंदा आहे, शेजारी पारनेर तालुका आहे, त्यामुळे जवळचं जाणं येणं त्याचं नेहमी राहतं. विखे पाटलाचं 5 वर्ष झालं निवडून दिलेलं, परत तो आलेलाच नाही. इलेक्शनापुरताच तो येतो इथे, परत येणं नाही जाणं नाही. आता इलेक्शन म्हणून आलं म्हणून कोणाला साखर दे, कोणाला काय दे, ह्याच्यातच तंकर. मग काहीपर्यंत आले, काहीपर्यंत आलेच नाही. काय परत डोकून बघितलंच नाही यांनी. कालच्याला आली ना आखाड्यामध्ये गाठीबिटी झाली, निघून गेली. खासदार विखेच होतील. म्हणजे लेड कमी होईल, त्यांची कामं आहेतच ना. आता जो विरोधक असतो ते म्हणणारचे कामं नाहीत. पाणी नाही आलं, पाणी येऊन आता जे बोललेत त्यांना पाणी आलेलं आहे. माझ्या क्षेत्रातली मला माहिती आहे, जिथं 24 तास भेटायचं होतं तिथं 2-2 दिवस वाढवा दिलं आहे, 1-1 दिवस वाढवा दिलं आहे. वैयक्तिक आम्हाला 24 तास होतं, तर आम्हाला 4 दिवस पाणी चाललं आहे. पालकमंत्री तर तिच आहेत ना आता, पण त्यांची कामं झाल्यात इथपर्यंत ठीक आहे. परिसरात कोणती खासदारांची कामं प्रभावशाली आता ह्यो रस्त्याचं काम त्यांनीच मार्गी लावलं. 2दा ती येऊन स्वतः इथं अधिकाऱ्यांना बोलून बायपास करून दिला. इथं ॲक्सिडेंट जास्त व्हायचे आणि त्यांचे निधी आलेलेच, कुणीच नाही काही केलं. लंके शेवटी वरच आहेत. त्यांना पवार साहेब सांगते तीच पूर्व दिशा होणार तिथं, जरी त्यांना निवडून दिलं तरी. निलेश लंके. आम्हाला शेतकऱ्यांना हायवे नाही लागत, आम्हाला शेतकऱ्यांना पाणी लागत आहे. पाणी आणि लाईट 2-2 दिवसानंतर 2-2 तास लाईट येत होती फक्त आम्हाला काही भागात. आणि काहीच नाही केलं सुजय विखेने आतापर्यंत 5 वर्षात. कुकडीचं ऑफिस नगरला आणू, अमकं करू तमकं करू, काही नाही केलं. त्याच्यामुळे फक्त आपल्याला आपल्या इकडचा खासदार निवडायचा आहे. त्यांनी बी काही नाही केलं तरी जमन. तसं नाही ना, तुम्ही लंके म्हणताय. लंके पवार साहेबाचे महाराष्ट्रामध्ये 4 खासदार येऊन ते काय विकास करणार आहेत? आलं तर BJPचं आलं पाहिजे ना. 4 खासदार येऊन विकास होणार आहे का? काय वाटतं तुम्हाला? विकेच येतं, त्यांचं सिस्टीम आहे, संपर्क दांडगा आहे. आणि लंके आत्ता आल्यावर परत पार्नरमध्ये जाऊन विकास पाहतो मी. तिथं आमचे पाहुणे आहेत सगळे येते. पार्नरमध्ये तुम्ही चौकशी करा. लंकेला पार्नरमध्येच लीड कमी राहील. पण शेतकऱ्यांचा पाण्याचा मुद्दा असेल, कांद्याचा मुद्दा असेल, यावर कांद्याला कालच 25 रुपये मार्केट झालंय कांद्याला. आता माझ्या 500 गोणे आहेत.
4 वर्ष लोक तुम्हाला हे नाहीत सांगणार. 4 वर्ष कांद्याचे एवढे पैसे झाले, माझ्या दरवर्षी 500 गुन्हे असते. गेल्या वर्षी सगळीकडे बाहेरच्या राज्यातल्या 5 राज्यातले इलेक्शन होते, त्याच्यामुळे कांद्याचं थोडंसं 1 वर्ष. मग तुमचं असं नाही ना 12 महिने पाऊस पडणं, असं नाही ना 4च महिने पाऊस पडतो. खासदारांचं कोणतं प्रभावशाली काम तुमच्या मनात? प्रभावशाली नाही, फक्त बीजेपी आहे, वरती मोदी साहेब येतं आणि त्यांचे काम कसं PA वगैरे ठेवलेले येतं त्यांनी. काय काम असेल तर आता इथं लांबचं उड्डाणपुलाचं काम त्यांनी सेपरेट निधी टाकला. तो साईड न्यूजवर रस्ता काढलाय ना रेल्वे उड्डाणपुलापासून, त्यांनी त्याच्यासाठी सेपरेट निधी टाकला. आता माझा तर अंदाज लंकेच व्हायला पाहिजे. काय नेमकं कारण कशामुळे? नवीन व्यक्ती आहे, विखेचं कार्य काय असेल तसं थोडं अपुरं पडते. कोणत्या प्रमाणात कमी पडतंय? काय अपेक्षित काम होतं तुम्हाला ते झालं नाही? पाण्याचा विषय आमच्या गावातला, आमच्या तालुक्याचा प्रश्न बरेच दिवस झाले रेंगाळत पडलाय. आम्ही 132 वर आहेत, पाण्याची व्यवस्था होतच नाही. आमच्यापर्यंत पाणी आलं आणि बंद झालं. त्याच वेळेस आम्हाला वाटलं होतं की काहीतरी करतील विखे पाहिजे, पण काहीच होऊ शकलं नाही. फक्त पाणी पोहोच झालं आणि बंद झालं. खासदार लंके होतील. हो. काय केलं कारण? मोदींची शेतकरी विरोधी धोरणे आहेत, त्याच्यामुळे लंकेच पाहिजे. खासदारांनी काही कामं केली नाही नाही करू त्या खासदारांनी कामं, पण मोदीची धोरणं शेतकरी विरोधी आहे, त्याच्यामुळे मोदी आपलं मोदी नको. काय वाटतं तुम्हाला कोणते खासदार? मोदी पाहिजे. 370 कलम, त्याच्यानंतर रस्त्याचे कामं, देशाच्या जगात मोदीची किंमत आहे. आज म्हणता कांद्याला बाजार नाही, आज 16-17 रुपये कांद्याला बाजार. 10 वर्षापासून मोदी सरकारच आहे ना. मग कांद्याला बाजार आमचे 50 नाही गेले, 50 रुपयाने गेल्यात. ऊसाला 3000 रुपये मिळतो FRP प्रमाणे. हे मोदी सरकारची कृपा आहे. त्याच्यात मोदीच पाहिजे. आणि इथं सुजय दादा विखे रस्त्याचे कामं केले, उड्डाणपूल केला. तालुक्यात प्रत्येक तालुक्यात पाहिजे तुम्ही भरघोस निधी आणलेला आहे. त्याच्यामुळं त्यातला शेतकरी आता ह्यांच्याकडे 4 चाकी गाडी आहे, माझ्याकडे 4 चाकी गाडी आहे. ह्यांचा कांदा किती गेला विचार. 4 चाकीत फिरतात आज. हे 15 लाखाची गाडी आज. हे कशाचं प्रतीक आहे मग? हा आणि मोदी शिवाय देशाला पर्यायच नाही. मी सांगतो आम्ही काँग्रेस, माझा 63 वय आहे. काँग्रेसची सत्ता बी आम्ही बघितलं. काँग्रेसने जातीयवादाचं राजकारण केलं आणि त्यातमध्ये मराठा समाजाची पार कुचंबानं गेले. त्याच्यामुळं आमचं मत मोदी पाहिजे. खासदारांनी तुमच्या गावात असं काय रस्त्याचे कामं, पुन्हा मंगल कार्य किंवा काय असे धार्मिक ह्याला निधी दिले आहे. बरेच कामं आहे. MIDC किंवा आमच्या इथं जवळ MIDC होती. 618 एकर जमीन तिचं ही झालेलं आहे. कामाच्या बाबतीत सुजय विखे आणि सुजय दादा निवडून येत असते. किती लंकेचं गुंडगिरी आहे लंकेची. आम्हाला माहिती ना पारनेर तालुक्यात इकडं कंपन्या हे आहेत ना, वैतागलेली आहेत. सुपाई MIDC. त्याच्यामुळे सुजय दादा विखे व BJP मोदी. आम्ही सुजय विखे सुजय विखे. नेमके कशामुळे सुजय विखे? चांगला नेता आहे म्हणून. काय कामं केले तुमच्या मतदारसंघात? कामं नाही केली सगळं होते ना आता पुढं. आत्ताच आपण लोणीकरांच्या मनातील कोण खासदार याचा कौल आपण जाणून घेतलेला आहे. खासदार सुजय विखे पाटील यांनी लोणी व्यंकनाथमध्ये MIDC मंजूर केली. मात्र त्या MIDCचा परिणाम मतदानावर किती होणार आणि लोणीकर कोणाच्या साईडनी कल देणार हे पाहणं ही महत्त्वाचं ठरणार आहे. सी न्यूजसाठी गणेश कविटकर, श्रीगोंदा. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.